हॅलो स्टुडंट्स, यापूर्वी AC सर्किट्स या चॅप्टरमध्ये आधीचा व्हिडिओ थोडासा रात्री घेतल्यामुळे थोडासा लाईटचा प्रॉब्लेम आला होता, तर त्याच्यावर थोडासा नजर टाकू आधी. तर त्यामध्ये आपण फर्स्ट पाहिलं होतं ॲव्हरेज ऑर मीन व्हॅल्यूज ऑफ AC सर्किट. म्हणजे काय पाहिलं होतं आपण? ॲव्हरेज and RMS values. क्या पाहिलं होतं? ॲव्हरेज अँड RMS व्हॅल्यूज. ॲव्हरेज व्हॅल्यूज अँड RMS व्हॅल्यूज. फर्स्ट आपण ॲव्हरेज व्हॅल्यूज पाहिलं होतं. काय पाहिलं होतं? ॲव्हरेज व्हॅल्यूज. ठीक आहे. ॲव्हरेज व्हॅल्यू किंवा मेन व्हॅल्यू पाहण्यासाठी आपण साइन थिटा फाइंड केला होता. साइन थिटाची ॲव्हरेज व्हॅल्यू काढून घेतली होती, कारण आपले जे व्हॅल्यूज आहेत सगळ्या त्या डिपेंड साइन थिटावर. यापूर्वी मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. तर या ठिकाणी त्याचा जो फॉर्म्युला आहे, आवर फर्स्ट हाफ सायकल व्हॅरीज फ्रॉम 0 to 180. हाफ सायकल म्हणजे इथपर्यंत असं, ही हाफ सायकल आणि ही दुसरी हाफ सायकल, आणि याला एक पूर्ण वन सायकल आपण म्हणतो. बरोबर? मग या पद्धतीने तर याचा ॲव्हरेज काढण्यासाठी आपल्याला 0 to पाय हाफ सायकलसाठी साइन थिटा डी थिटा अपॉन थिटा व्हॅरीज फ्रॉम 0 to पाय डी थिटा. ठीक आहे. या पद्धतीने आपल्याला इंटिग्रेशन सॉल्व करावं लागेल. हे जर इंटिग्रेशन आपण सॉल्व करायला गेलो तर हे या पद्धतीने इंटिग्रेशन ऑफ साइन थिटा डी थिटा इज कॉस मायनस कॉस थिटा विच चेंजेस फ्रॉम 0 to पाय अपॉन 0 to पाय टी थिटा म्हणजे थिटा, आणि 0 मायनस पाय मायनस 0 म्हणजेच पाय येईल या ठिकाणी. ठीक आहे. मग आता हे व्हॅल्यू जर पुट केल्या, अप्पर व्हॅल्यू मायनस कॉस पाय मायनस मायनस प्लस कॉस 0, म्हणजे मायनस कॉस पाय म्हणजे मायनस 1 मायनस मायनस प्लस होईल, आणि प्लस 1 म्हणजे किती? 2. बरोबर? म्हणजे 2 डिवायडेड बाय पाय ही व्हॅल्यू येते. आणि हे जर कॅल्क्युलेट केलं तर आपण पाहिलं होतं हे येतं 0.637. ओके. तरी साइन थिटाची ॲव्हरेज व्हॅल्यू भेटली, आणि त्याच्या अकॉर्डन्स आपल्या ॲव्हरेज व्हॅल्यू चेंज होणार आहे. त्याच्या अकॉर्डन्स काय होणार आहे? आपल्या ॲव्हरेज व्हॅल्यूज चेंज होणार आहे. तर त्या कशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहूया. ओके. सो आता इथपर्यंत झालं होतं, म्हणजे हे सगळं झालेलं आहे ऑलरेडी. मग आय इज इक्वल टू काय? सपोज आय ॲव्हरेज इज इक्वल टू काय असणार आहे? I0 साइन थिटा. साइन थिटाची ॲव्हरेज व्हॅल्यू लागणार आहे, त्याच्याबरोबर आपली मॅक्सिमम जी व्हॅल्यू पीक व्हॅल्यू ती मल्टिप्लाय असणार आहे. आणि मग साइन थिटाची व्हॅल्यू काय? ॲव्हरेज I0 इंटू 0.637. बरोबर? ही झाली करंटची ॲव्हरेज व्हॅल्यू. आणि EMFची ॲव्हरेज व्हॅल्यू काय? इज इक्वल टू E0 0.637 साइन थिटाच्या मध्येच. ठीक आहे. तर ह्या झाल्या ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ करंट अँड EMF. ठीक आहे. तर तशाच पद्धतीने आपल्याला कुठल्या व्हॅल्यूज फाइंड करायच्या आहेत, तर तशाच पद्धतीने आपल्याला ज्या व्हॅल्यू फाइंड करायच्या आहे त्या म्हणजे त्या व्हॅल्यूज म्हणजे रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यूज. कुठल्या? RMS व्हॅल्यू. ठीक आहे. मग RMS व्हॅल्यूज फाइंड करायचे. आता RMS व्हॅल्यूज फाइंड करण्यासाठी आपल्याला I² RMS फाइंड करावं लागेल. काय फाइंड करावं लागेल? I² RMS इज इक्वल टू कसं फाइंड करणार आपण? टोटल फुल सायकलसाठी. मग टोटल सायकल कुठून कुठे चेंज होती? 0 to 2 पाय I² डी थिटा अपॉन काय? 0 to 2 पाय डी थिटा. ऑब्विसली आहे. आता 0 to 2 पाय म्हटल्यावर त्याचं इंटिग्रेशन काय येणार आहे? 2 पाय. आपण जर लिमिट वगैरे पुट करून सॉल्व केलं तर. आणि आयची व्हॅल्यू काय? I0² sin² डी थिटा. बरोबर? मग हे या पद्धतीने 0 to 2 पाय आयची व्हॅल्यू ही तुम्हाला माहित आहे, I इज इक्वल टू I0 साइन थिटा. पुट केली I0² sin² थिटा
डी थिटा अपॉन काय येईल 2π - 0 म्हणजेच 2π. आता हे डायरेक्टली इंटिग्रेट करता येणार नाहीये. मॅथमध्ये तुमचं इंटिग्रेशन झालेलं असेल त्याचं जर आपल्याला काय करावं लागेल ते ॲडजस्टमेंट करावं लागेल. 1/2π बाहेर घेतला 0 to 2π व्हॅल्यू होते I02 तो पण बाहेर घ्यावा लागेल, तो पण कॉन्स्टंटच आहे. I02 पण बाहेर घेतला. आता sin² थीटाचा आपण कशा पद्धतीने या ठिकाणी रिराईट करू शकतो, तर या ठिकाणी कशा प्रकारे रिराईट करू शकतो आपण 1 - cos 2θ अपॉन 2 d थिटा. बरोबर. मग हे या ठिकाणी घेतलं I02 अपॉन 2π इंटू हा 2 पण बाहेर घेतला आणि डी थिटाने मल्टिप्लाय करून घेतलं दोन्ही ठिकाणी. तर सेपरेट इंटिग्रेशन घ्यावं लागेल. इंटिग्रेशन 0 to 2π डी थिटा मायनस इंटिग्रेशन 0 to 2π कॉससाठी cos 2θ डी थिटा. बरोबर. मग आता हे इंटिग्रेट करायचं. इंटिग्रेट केलं हे I02 अपॉन 2π इंटू 2 इंटू याचे इंटिग्रेशन ऑब्वियसली मागाच्या सारखंच 2π येणार आहे मायनस, ठीक आहे, याचं काही sin 2θ अपॉन 2 0 to 2π. आता जर आपण व्यवस्थित ऑब्झर्व केलं sin 0 0चे आणि sin 360 म्हणजे 2π काय 0, म्हणजे याच्या दोन्ही व्हॅल्यूज काय येणार आहे 0. मग जर पाहायला गेलं तर हे 2π काय होणार कॅन्सल. म्हणजेच हेन्स I_RMS² इज इक्वल टू काय I02 अपॉन 2. मग हेन्स I_RMS इज इक्वल टू काय येणार आहे I0 अपॉन √2. म्हणजे I0 म्हणजे कोणती व्हॅल्यू आहे मॅक्सिमम व्हॅल्यू, पीक व्हॅल्यू अपॉन √2. हे झालं करंटसाठी. सिमिलरली कशासाठी येणार आहे, इट इज सिमिलरली फॉर हे येणार आहे सिमिलरली EMF साठी पण ERMS इज इक्वल टू काय E0 अपॉन √2. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण त्या लेक्चरमध्ये रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू आणि ॲव्हरेज व्हॅल्यू ज्या आहेत त्या काय केल्या होत्या पाहिल्या होत्या. ठीक आहे. आता याच्या पुढे जाऊन आता याच्यातले 2 पॉईंट जे आहेत ते मी तुम्हाला पुढे शिकवणार आहे. नंतर आधी सर्किट पाहून घेऊ आणि मग ते 2 पॉईंट त्या ठिकाणी त्याच्यामध्येच एक्सप्लेन होतील. ठीक आहे. आता या ठिकाणी पहा आपलं जे आहे ॲप्लिकेशन ऑफ AC सर्किट काय ॲप्लिकेशन ऑफ AC सर्किट विथ रेजिस्टर हा पहिला पॉइंट आहे. विथ रेजिस्टर ऑलरेडी हा डिस्कस केला आहे पण परत आता एक लिंक म्हणून आपण कंटिन्युएशन मध्ये पाहतोय. तर रेजिस्टर सोबत R हे AC सर्किटचा सिम्बॉल AC सिम्बॉल त्याच्यात या ठिकाणी EMF असणार आहे E इज इक्वल टू E0 sin ωt. EMF प्रोव्हाइड केला आपण या सर्किटला, त्याच्यातून करंट I पास होते. ठीक आहे. मग आता E1 काय E इज इक्वल टू E0 sin ωt. ठीक आहे. सो बाय द Ohm's law काय E is equal to I into R. Hence for the current I is equal to काय E by R. So which is equal to काय E0 sin ωt upon
आर बरोबर. सिन्स आय मॅक्स म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ करंट और आय झिरो म्हणजे पीक व्हॅल्यू, मॅक्सिमम व्हॅल्यू और काय म्हणतो याला पीक व्हॅल्यू ई झिरो अपॉन आर बरोबर. त्याला काय म्हणतो आपण पीक व्हॅल्यू किंवा मॅक्सिमम व्हॅल्यू. ठीक आहे, या पद्धतीने. मग हेन्स आय. ओके, तर आपण रेजिस्टरसाठी पाहत होतो. तर ते इक्वेशन्स आपण पाहिले होते त्या पद्धतीने. E इज इक्वल टू ई झिरो साइन ओमेगा टी, आय इज इक्वल टू आय झिरो साइन ओमेगा टी. ओके, आपण काय म्हणणार या ठिकाणी बोथ करंट अँड EMF आर इन सेम फेज. बोथ करंट अँड EMF आर इन सेम फेज. सेम फेज मध्ये जर असतील, जर आपण दाखवायचं जर झालं तर त्यांच्या जर मॅक्सिमम व्हॅल्यू जर दाखवत झाल्या तर या पद्धतीने येते आय और ई साठी. ही आय झिरो असेल आणि ही ई झिरो असेल. अलॉंग सेम फेज येतात. ठीक आहे, या पद्धतीने. या डायग्रामला आपण काय म्हणतो फेजर डायग्राम म्हणतो. या डायग्रामला काय म्हणतो आपण फेजर डायग्राम. हे टी टाइम टीच्या अलॉंग व्हॅल्यू होतं बरोबर, या पद्धतीने. आता मग हे झालं याच्या बाबत फेजर डायग्राम. आता आपल्याला दुसरं सर्किट पाहायचं. मी सायनसॉइडली पण तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे, आता आपल्याला दुसरं सर्किट पाहायचं आहे. दुसरं सर्किट कुठलं, ॲप्लिकेशन ऑफ एसीवी सर्किट विथ इंडक्टर. इंडक्टर किंवा आपण त्याला काय म्हणतो इंडक्टर कॉइल. त्याला काय म्हणतो आपण इंडक्टर कॉइल. मग आता हे इंडक्टर कॉइल मध्ये काय करायचं, आपल्याला एक कॉइल घेतली अशी या पद्धतीची. ठीक आहे, नंबर ऑफ टर्न्स असते तिला, एसी सर्किट जोडले. आता याच्यामधून करंट पास होणार आहे आय इज इक्वल टू आय झिरो साइन ओमेगा. इथे बॅक EMF प्रोड्यूस होतो. कुठला EMF प्रोड्यूस होतो, बॅक EMF. आता मग या ठिकाणी काय होतं EMF प्लस ई बॅक म्हणजेच बॅक EMF जो प्रोड्यूस होतो ह्या पासिंग करंटमुळे. कारण आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा कन्सेप्ट शिकलोय. एखाद्या कॉइलमधून जर करंट पास झाला तर त्या ठिकाणी EMF प्रोड्यूस होतो बरोबर, इंड्यूस EMF म्हणतो. त्याच EMF ला आपण काय म्हणतो बॅक EMF. आणि याचं इक्वल टू काय येतं झिरो बरोबर. आणि अकॉर्डिंग टू द सिंगल कॉइल सेल्फ इंडक्शन होतं. म्हणजेच हा बॅक EMF ची व्हॅल्यू काय येते ई बॅक इज इक्वल टू काय मायनस di/dt ही असते बरोबर आहे का. मग आता ह्या ठिकाणी जर व्हॅल्यू पुट केली सो हेन्स ई मायनस काही एल di/dt इज इक्वल टू काय झिरो. सो हेन्स दिस EMF इज इक्वल टू काय या सोर्सचा EMF काही एल di/dt बरोबर. बट आय ची व्हॅल्यू काय आय झिरो साइन ओमेगा टी. हेन्स ई इज इक्वल टू काय एल dt ऑफ काय आय झिरो साइन ओमेगा टी बरोबर. मग आता हे आय झिरो कॉन्स्टंट इथे बाहेर घ्यावं लागेल. सो हेन्स ई इज इक्वल टू एल आय झिरो काय dt ऑफ साइन ओमेगा टी बरोबर. आणि मग डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन ओमेगा टी काय कॉस ओमेगा टी. सो हेन्स ई इज इक्वल टू काय कॉस ओमेगा टी इंटू ओमेगा. परत थिटाचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल अकॉर्डिंग टू चेन रूल बरोबर. तो ओमेगा येईल म्हणजे काय ओमेगा एल आय कॉस ओमेगा टी बरोबर. मग आता एक कॉस ओमेगा टी जर सायनसॉइडल फॉर्म मध्ये लिहायचं झालं तर काय ऍड करावं लागेल π/2. म्हणजेच हेन्स इक्वेशन काय ओमेगा एल आय साइन ओमेगा टी प्लस π/2. म्हणजे सायनसॉइडल वेव्ह मध्ये कितीचा डिफरन्स आला π/2 चा. ऍडिशन आहे तिथे काय ऍडिशन म्हणजे EMF करंटला कितीने लीड करतो, कितीने पुढे π/2 ने लीड करतो या सर्किट मध्ये. येते लक्षात. तर या पद्धतीने ते फेज डिफरन्स आहे. आता ह्या सर्किट मध्ये काय होतो फेज डिफरन्स म्हणजे
जर रेझिस्टरच्या जागी आपण इंडक्टर कॉईल वापरली, म्हणजे ज्या कॉईलचा सेल्फ इंडक्टन्स किती असेल, L असेल, ती कॉईल जर वापरली तर त्या कॉईलमध्ये काय होतं, इथे लक्ष द्या, करंट इज लॅग बिहाइंड बाय π/2 और EMF इज लीड्स करंट बाय π/2. हे लक्षात घ्या. ठीक आहे, हे तुम्ही लिहून घ्या व्यवस्थित. आता याच्या पुढे मी एक्सप्लेन करतो कशा पद्धतीने येईल. मग आता आपल्याला हे डायग्रामॅटिकली पण एक्सप्लेन करायचे सायनोसॉइडल वेव्हच्या फॉर्म मध्ये, ते पण एकदा इथे एक्सप्लेन करतो. आणि इंडक्टिव्ह रिॲक्टन्स म्हणजे इथे फ्लो ऑफ करंटला अपोज करणारी क्वांटिटी कुठली आहे, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. आपल्या आधीच्या याच्यात कुठली होती, रेझिस्टन्स, तिचं युनिट काय होतं, ओम. या इंडक्टिव्ह रिॲक्टन्सचं युनिट पण ओमच आहे, फक्त थोडासा बदल आहे तिची क्वांटिटी मध्ये. त्याला पण इथे रेझिस्टन्सच म्हणू शकतो आपण. मग आता या ठिकाणी काय येईल, आपण इक्वेशन पाहिले, I इज इक्वल टू काय होतं, I0 साइन ओमेगा टी, आणि दुसरं इक्वेशन काय आलं, E इज इक्वल टू E0 सॉरी काय आलं होतं, ओमेगा L I0 साइन ओमेगा टी प्लस π/2. किंवा त्याच्या आधी आपण याला मॅक्सिमम व्हॅल्यूमध्ये कन्वर्ट करून घेऊ. कॉस ओमेगा टी, कॉसची व्हॅल्यू मॅक्सिमम कधी असते या ठिकाणी, कॉसची व्हॅल्यू जर आपण 0 पुट केली तर ती मॅक्सिमम असते, बरोबर. म्हणजे E0 इज इक्वल टू काही व्हेन थीटा इज इक्वल टू 0 डिग्री, बरोबर. काही ओमेगा L I0, म्हणजे ओमेगा L I0 ची किंमत आपण काय पुट करू शकतो, E0, म्हणजे E इज इक्वल टू काय, E0 कॉस ओमेगा टी, आणि सायनोसॉइडल फॉर्म मध्ये काही E0 साइन ओमेगा टी प्लस π/2. ठीक आहे, या पद्धतीने. मग आता पुढे आता जर आपण ऑब्झर्व केलं तर सायनोसॉइडल वेव्ह मध्ये याचा π/2 चा डिफरन्स आहे. कसं दाखवणार आपण या ठिकाणी, पहा, EMF कुठून स्टार्ट होतोय, जर 0 पुट केलं तर EMF मॅक्सिममला जातोय, जी तो स्टार्ट होईल या पद्धतीने, बरोबर. आणि आपला करंट काय करतोय, लॅग बिहाइंड, म्हणजे या पद्धतीने. म्हणजे ज्यावेळेस EMF मॅक्सिममला आहे, बरोबर, ज्यावेळेस EMF काय मॅक्सिममला आहे त्यावेळेस करंट काय मिनिममला. हा E0, ठीक आहे, आणि हा काय I0, बरोबर. मग आपण इथे म्हणताना काय म्हणणार आहे, डायग्राम लक्षात घ्या. ठीक आहे, इथे म्हणताना काय म्हणणार आहे आपण, EMF leads current by π/2 or current lags behind EMF by π/2. या पद्धतीने येणार आहे. ठीक आहे, पुढे जाऊन आता आपल्याला क्वांटिटी फाइंड करायची आहे. काय आहे त्या क्वांटिटीचं नाव, त्या क्वांटिटीचं नाव आहे त्या ठिकाणी इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, म्हणजेच दिस क्वांटिटी इज ॲनालॉगस टू रेझिस्टन्स. त्या क्वांटिटीचं नाव काय आहे, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. ठीक आहे, मग आता ती फाइंड करायची आहे. आता इंडक्टिव्ह रिॲक्टन्स फाइंड करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. ठीक आहे, तर वी नो दॅट काय E0 इज इक्वल टू I0
ओमेगा एल हे इक्वेशन पाहिलं होतं बरोबर. मग हेन्स E0 अपॉन I0 इज इक्वल टू ओमेगा एल हे. आता हे आपल्याला RMS व्हॅल्यूजमध्ये कन्वर्ट केल्यानंतरच ते इंडक्टिव्ह रिॲक्टन्स भेटणार आहे. काय भेटणार आहे? इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. इट इज डिनोटेड बाय XL. आणि यालाच या ठिकाणचा रेजिस्टन्स म्हणू शकतो आपण, ॲनालॉगस टू रेजिस्टन्स बरोबर. मग ERMS मध्ये कन्वर्ट करायला दोन्हीला काय करावं लागेल? √2 ने डिवाइड करावं लागेल. E0 बाय √2 अपॉन I0 बाय √2 इज इक्वल टू काय? ओमेगा एल. सो हेन्स ERMS अपॉन IRMS इज इक्वल टू काय? ओमेगा एल. मग या ठिकाणी काय होतं? रेजिस्टन्ससाठी V बाय I इज इक्वल टू काय येतं? R. हे ॲनालॉगस झालं. मग हेन्स XL इज इक्वल टू काय? ओमेगा एल बरोबर. ओमेगा म्हणजे काय? अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजेच काय? XL इज इक्वल टू 2 पाय F L बरोबर. ही अँग्युलर फ्रिक्वेन्सी असणार आहे आपल्या सर्किटची. ठीक आहे. तर या पद्धतीने इक्वेशन येतं. आणि याचं युनिट सुद्धा काही वेगळं नाही आहे. याचं युनिट सुद्धा काय असणार आहे या ठिकाणी? याचं युनिट पण काय असणार आहे या ठिकाणी? युनिट असणार आहे ओहम. ओहम युनिट असणार. ठीक आहे. तर या पद्धतीने लक्षात ठेवायचं. काही शंका असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की टाका. जर व्हिडिओमध्ये कॉमेंट्स केले, व्हिडिओ लाईक केला आणि पाहिले तर लक्षात येईल आणि अजून इन्स्पिरेशन भेटेल व्हिडिओज बनवायला. म्हणजे बाकीचे जे व्हिडिओज तयार करतात, बाकीचे जे ब्रँड्स वगैरे जे असतील, तुम्ही जर आपल्या लोकल शिक्षकांना संधी दिली तर त्यांना सुद्धा हुरूप येईल काम करायला. ठीक आहे. थँक्यू.